आम जनता जो आज काफी सुविधाओं के झेल रही है और आज महाराज के मात्रा भी आई है आंदोलन की मांगे तो मैडम क्या कहना चाहेंगे आप? हमारा 7 साल का भाड़ा चाहिए जो हमारा है पहले से ही लिखा हुआ उतना ही, और हमारा लाइट बिल का 2 साल से लाइट बिल काट के लेके गया है वो हमको अभी से चाहिए। वो अनदेखा कर रहा है और वो हमको चाहिए, मतलब वो साहब को हमने बोल दिया। अभी साहब बोल रहे कि हम लोग गुरुवार को मीटिंग लेंगे फिर आपको बता देंगे। अभी उसके बाद क्या होगा अभी हम नहीं बता सकते। क्या कहना चाहेंगे? द्यायला सांगा त्यांना आर बिल्डरांना, आणि आमची घरं हक्काची आहेत ते आम्हाला भेटू द्या बस। क्या कहना चाहेंगे? आज आप आंदोलन लेके आए, आपकी समस्या क्या? आमचं भाडं पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे बिल्डरने। आर बिल्डरला तर त्यांनी अटक तर केलंच पाहिजे, पण आमचं भाडं दिलं पाहिजे ना, आणि आमचं हक्काचं घर ते पण त्यांनी दिलं पाहिजे। पेपरप्रमाणे की आतापर्यंत जे बिल्डरने आम्हाला जे काम चालू केलेलं रुपारेल बिल्डरने हा पार्टनर नसून हा आमच्यावरती जबरदस्ती करून तिकडे आक्रमण केलेलं आहे, आणि तोही ॲग्रीमेंटप्रमाणे कुठलं काम करत नाही आहे, आमचं भाडं देत नाही आहे। ॲग्रीमेंटप्रमाणे जे लाईट बिल तो भरणार, तो लाईट बिल न भरल्यामुळे सगळे मीटर कापून सध्या आमचे रहिवासी सगळे अंधारामध्ये राहत आहे। तरी यासाठी आम्ही आज माडावरती मोर्चा काढून शिवसाहेबांची विनंती केलेली आहे की जे ॲग्रीमेंटप्रमाणे तुमच्या डूजप्रमाणे जे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याची तो पूर्तता करत नाही, तरी मेहरबानी करून त्यांची पूर्तता करावी। याच्यासाठी आज आम्ही जिथे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे तर शिवसाहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या 20 तारखेला माडा आणि म्युन्सिपाल्टीला बोलवून याचा फैसला करून तुम्हाला मी त्याचा निर्णय देईन असे त्यांनी सांगितलेलं आहे। हक्काचं घर पाहिजे, भाडं पाहिजे, आणि ज्या प्रमाणे आमच्याकडून लिहून घेतलं त्या ॲग्रीमेंट प्रमाणेच आमचं घर आम्हाला पाहिजे। जे आम्हाला बिल्डरनी फसवणूक केली आमची, ते आता आम्हाला आमच्या साहेबांनी व्यवस्थित करून हे केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद। म्हाडा अधिकारी काही कारवाई करत नाही आहेत। 12 वर्ष आम्ही बेघर आहे, आम्हाला भाडंही मिळत नाही आहे, आणि ट्रान्झिस्कॅममधल्या लोकांना सुद्धा आहे ना अजिबात लाईट 24 कोटी रुपये त्यांचे थकीत आहेत ट्रान्झिस्कॅमचे सुद्धा, तेही तो भरत नाही। म्हणजे शासकीय रक्कमसुद्धा तो भरत नाही आहे, तर त्याच्यावर कारवाई का होत नाही हे माझं म्हणणं आहे।